सांगा भाई तुमचं. नमस्कार, माझे पूर्ण नाव पूर्वी ब्रह्मा मोहतुरे. मी 8 वर्गात शिकणारी विद्यार्थिनी. आता तुमच्या प्रोजेक्टचं नाव सांगा. प्रोजेक्ट नेम. माझ्या साहित्याचे नाव भूमितीय संकल्पना पेटी हे आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला वर्तुळ व त्याचे विविध भाग दाखवत आहे. आपण इथे वर्तुळाचे विविध भाग बघू शकतो. आपल्याला वर्तुळ तोडल्यावर जी रेषा मिळतो ती रेषा म्हणजे परिघ. इंटरेस्टिंग पद्धतीनं आणि एक म्हणजे कसं आहे, एक त्याला काय म्हणतात त्याच्यापासून खूप काही शिकता येते आणि ते बोरिंग वाटत नाही. गणित आणि भूमिती या विद्यार्थ्यांचे बोरिंग विषय आहे. तर या मुलींना कसं चांगलं बनवलं का वर्तुळाचे या मुलीं वर्तुळ त्याचे विविध भाग कसे लक्षात ठेवायचे. हे काय परिघ आहे ना, तर ही त्रिज्या आहे. ही त्रिज्या या परिघ आहे. तर अजून केंद्रबिंदू पासून परिघावरच्या कोणत्याही एक बिंदूला जोडणारी रेषाखंड म्हणजे त्रिज्या. केंद्रबिंदू पासून परिघावरच्या असंख्य बिंदूला जोडणारी रेषाखंड म्हणजे वर्तुळ. परिघावरच्या कोणत्याही दोन बिंदूला जोडणारी व केंद्रबिंदू मधून जाणारी रेषाखंड म्हणजे व्यास. धाग्याच्या माध्यमातून बरोबर हे काय म्हणजे आपण पिना वगैरे टोचतो. पिना आहे म्हणजे आपण नोटीस बोर्डला वगैरे टोचत ना का ते. परिघावरच्या कोणत्याही दोन बिंदूला जोडणारी रेषाखंड म्हणजे जीवा. जीवा, त्रिज्या, व्यास आणि परिघ या मुलीने दाखवलेले आपल्याला त्या धाग्याच्या माध्यमातून. चला दुसरा आहे त्रिकोणाचे प्रकार. त्या मुली कसं शॉर्टकट मध्ये चांगल्या पद्धतीने सांगितलं. किती प्रकार आहे? दोन. त्रिकोणाचे दोन प्रकार आहेत. आपण इथे दोन पद्धतीने आपण त्रिकोणाचे प्रकार बघू शकतो. पहिल्यांदा बाजूवरून बघूयात. पहिला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाचे तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आयसोस्केलेस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. असाच ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. असं आता पहिलेच अगोदरचा आणि आताच्यात फरक केला. हा जो हे आहे ना रबर बँड आहे ना, रबर बँड या मुलींवर सरकवला. आता हा कोणता समद्विभुज आहे ना, म्हणजे दोन बाजू समान. आता तिसरा स्केलेन ट्रायंगल म्हणजे विषमभुज त्रिकोण. म्हणजे एकही बाजू समान नाही, विषमभुज. म्हणजे इकडचे इकडच केल्या जाते आणि त्याच्यातून ही मुली आपल्याला दाखवते की कशा कशा प्रकारचे त्रिकोणाचे प्रकार असतात. ज्या त्रिकोणातील सर्व बाजू वेगवेगळ्या मापात वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आपण आता कोनावरून बघूयात. कोणाचे प्रकार सांगायचे. चला पहिला राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणातील एक कोन 90 अंशाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. दुसरा ॲक्यूट अँगल ट्रायंगल. असा त्रिकोण की ज्यामधले कोन 90 अंशापेक्षा कमी असतात त्याला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. तिसरा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणातील एक कोन 90 अंशापेक्षा जास्त असतो त्याला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. तुला हे सांगितलं म्हणजे मीडियम कोणतं तुझं? मराठी मीडियम. मराठी मीडियम जिल्हा परिषद. तुमचे शिक्षक आहेत का? हो. कुठे सर हे सर कोणते विषय शिकवतात? गणित, सायन्स. तुमचं सर MSc मॅथ आहे का? तर पहा या सरांचं खूप अभिनंदन करूया. आणि या सरांनी या मुलीला इमॅजिनेशन म्हणजे बळ दिलं, मोटिवेट केलं आणि एवढा मोठा प्रयोग. पायथागोरस यांनी जे प्रमेय लिहिलेले आहे ना आपल्यासाठी, पायथागोरस प्रमेय म्हणून प्रसिद्ध आहे. पायथागोरसला कशावरून सुचलं माहिती आहे का? एका शेतात गेलं होतं. शेताची मोजणी करायची होती. त्याच्यातून त्याला कल्पना सुचली, एवढा मोठा प्रमेय जन्माला आलं. तर या मुलीच्या संकल्पनेला दाद देतो
सर्व म्हणजे त्या मुलीचं, आईवडिलांचं, शिक्षकांचं, सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने कुठलाच विषय बोलून नसतो, कुठलाच विषय सोपा नसतो, कुठलाच कठीण पण नसतो. तो विषय आपण कसा शिकतो हे महत्वाचा. तर परत एकदा अभिनंदन.